भावी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते रोनक नाना पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। धुळे तालुक्यातील शिरूड गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा नेते नानासाहेब जे गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी समाजस्थ सामाजिक उपक्रम सुरू आहे। येथील स्थानिक ग्रामस्थांचे आणि अडचणी प्रश्न सोडवण्याचे काम ते करत असतात। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र भावी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते रोनक दादा नाना पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिरूड गटात विविध विकास कामांसाठी प्रयत्नशील आहेत व काम करत आले आहेत। त्याचबरोबर ग्रामस्थांचे आणि भागातील शेतकऱ्यांचे अडचणी सोडवित असतात। युवकाचे प्रश्न ते सोडवित असतात। त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरूड गटातून उमेदवारी करतील असा निश्चय झाला आहे। त्या अनुषंगाने त्यांचे कार्य चालू असून आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा बालाजी हॉटेल या परिसरात या ठिकाणी मोठ्या उत्साहात अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। तर या प्रसंगी या ठिकाणी अनेक नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती। त्या प्रामुख्याने ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, विद्यमान आमदार रामदादा बदाने, भाजप नेते देवेंद्र पाटील, भाऊसाहेब देशले, माजी सभापती गुलाबदादा कोतेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, किशोरप्पा भुरा आबा, मार्केट कमिटी सदस्य रावसाहेब पाटील, डॉक्टर उमेश पाटील, जयवंत पाटील, सोनू पाटील, संतोष पैलवान, अर्जुन पैलवान, नवनीत अप्पा, भैया पाटील, विजय पाटील, आधार बापू, महेंद्र पाटील, कृष्णा पाटील, प्रशांत पाटील, खुशाल माळी आदी उपस्थित होते। त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या।